आता बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय, तर आजपासून मुंबईत वॉटर टँकर असोसिएशन बेमुदत संपावर आहे। एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतलाय। या संपामुळे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आता प्रशासन आणि टँकर संघटनेत तोडगा निघतो का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सर, जे हे आंदोलन पुकारलं आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे। CGWAची नोटीस आली आहे, आम्हाला तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCची नोटिसेस आली आहे। आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात आहे, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे। जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार? आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा। हे 80 वर्षाचा ट्रेड आहे। तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या या संपाचा काय परिणाम होऊ शकतो आपण पाहूयात। CGWAच्या नियमांच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। अंदाजे 2000 खासगी पाणी टँकरची सेवा यामुळे बंद झाली आहे। उंच टेकड्यांवरील आणि दुर्गम भागांमध्ये पालिकेचं पाणी पोहोचत नसल्यानं टँकर हा एकमेव पर्याय आहे। हजारो कुटुंब, कार्यालय, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांचा दैनंदिन कारभार या टँकरवरच अवलंबून आहे। आरेतील रॉयल पाम सारखे अनेक प्रकल्प पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत। टँकर सेवा बंद झाल्यास घरगुती वापर, स्वच्छता, हॉटेल व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाजावर तत्काळ परिणाम होईल। तर मुंबईत दररोज खासगी टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याचा पुरवठा होतो। टँकर संप लांबल्यास पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होते आहे।